मन मंदिरा गजर भक्तीचा. मुलांनी नाही वाकडं बोलणं हे जसं दुःख आहे, तसं देवानी ज्याला निर्माण केलंय त्यांनी देवाला म्हणणं, त्यांनी दिलेल्या तोंडाने की तू नाहीस, केवढं दुःख आहे. मग आता आहे का नाही देवाला सुद्धा दुःख? आम्ही देव मानत नाही. नात्यातला आत्याचा मुलगा शिशुपाल, आत्याला शपथ दिली. ती म्हणली अरे बाबा बाबा हे तुझ्यातून मृत्यू आहे कळलं. ते म्हणले 100 अपराध होईतोपर्यंत काही करणार नाही. मग आता मला सांगा, नात्यातल्या माणसाला जर देव कळला नाही तर तुम्हा आम्हाला कसा कळेल? बिलकुल नाही. काही जन्माच्या वेळेचं दुःख नाही आणि मरणाचं काही दुःख कोणाला कळतं का? मरताना कोण वरून आलाय का मरताना असा त्रास झाला नाही? अहो मला खरं सांगू का, सगळ्या दुःखांचा पूर्णविराम म्हणजे मरण आहे. त्याला तुम्ही वाईट कसं म्हणता? विशिष्ट काळामध्ये मरण यायलाच पाहिजे. उगीच जास्ती टिकणं म्हणजे सुद्धा ते उगीच घरच्यांना अडचण ना आपल्याला अडचण. मुलांनी उगीच विचारायचं बाबा औषध घेतलं का, पण वाट बघायची केव्हा जाते कोणाला माहिती. मी अतिशोक्ती सांगत नाही, माझ्या पुढे आत्ता डझन उदाहरणं आहेत, डझन उदाहरणं आहेत. ज्या बापाने तुमच्याकरता नवस केला त्या आई बापाची मरणाची वाट, अहो ते तरी काय करणार? चुकीचं नाही, चुकीचं नाही. किती वेळा हागणं काढणार, किती वेळा मुतणं काढणार. म्हणून वृद्धाश्रम झाली. एकदा टाकून दिलं आणि पैसे भरलं की शेवटी कळवायचं की गेले, मग अजून एक 2-4 हजार पाठवून द्यायचं, परस्पर जाळून टाका. माणसांना कळल्यानंतर ते आल्यानंतर फार वाईट झालं. बाबांनी आम्हाला खूप सांभाळलं. हे आल्यानंतर करायचं असतं, एरवी चापून आणायचं असतं. काही काही माणसांचं तर मला असं वाटतं कानफाडत सोडून द्यावी. ते प्रेत निघालं की नाही, लाल शाल घालायची आणि पायाला धरून हो बाबा, कशाचं हो हो बाबा. लोकांनी म्हणण्याकरता रडायचं, खरं रडू नाही. जो खरा असेल ना तो रडून दाखवणार नाही, तो आतल्यात झोरत बसेल. शेवटी दुःख कशात आहे? कळण्यात आहे. कळलं नाही तर दुःखच नाही. तसं जन्माला येताना काय दुःख झालं हे तुम्हाला कळलं पण आम्हाला कळलं नाही. मग का? हीच माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारीच कोणी हरी. काय मागणं मागितलं? हीच माझी आस. रोज मागणं मागतोय, आम्हाला कळलं नाही. आणि जीवन जगत असताना पांडुरंगा तू जर आमच्याबरोबर असशील तर दुःख येणारच ना. एक लक्षात ठेवा, हे बघा देवाने अवतार घेतल्यानंतर त्याला सुद्धा संकट खूप आली की नाही? हां, एक मी तुम्हाला सांगू का, देवावर मोठं संकट म्हणजे हे नास्तिक त्याला नाही म्हणतात, हे मोठं संकट आहे. नास्तिक सध्या अगदी देव नाही देव नाही देव नाही, काय मोठं संकट आहे. पण नाही, हे बघा एक तुम्हाला सांगू का, त्याने दिलेल्या तोंडाने त्याला नाही म्हणतात, केवढं मोठं संकट. मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. जगाने आपल्याला काही बोललं तरी वाटत नाही, पण आपलं मूल आपल्यावर जेव्हा उलट बोलतं तेव्हा दुःख फार असतं. बरोबर आहे ना? साहेब किती वेळा तरी म्हणतो तुम्ही काम कसं करता, काय करता, त्याला बोंबलायची सवयच आहे. कोणी मनावर घेत नाही. बाहेर पडून जो करायचं तेच करतो. पण मुलांनी जर म्हटलं बाबा मी आता मोठे झालो, जरा गप्प बसा, मध्ये मध्ये लुडबुड करू नका, खलास, त्या दिवशी बापाचा अंत झाला म्हणावा, संपला. तोंड वाकडं करून बसला. म्हणला काय झालं, काय झालं म्हणाले. त्यांनी मला तोंडावर सांगावं, मला कळलं नाही. आणि एक मी तुम्हाला सांगतो, खरंच तुम्हाला काही कळत नाही. मुलांनी म्हटल्यानंतर तुम्हाला काही कळत नाही, म्हटल्यानंतर शहाणे होऊ नका. अगोदर त्यांच्या नावावर इस्टेटी बिलकुल करू नका. नॉमिनेशन करून ठेवा. नाही एवढं तरी घेऊन जा घरी जाताना. मुलांनी तुमच्या मागे मागे फिरावं असं जर वाटत असेल तर शेवटपर्यंत
आपल्या नावावरच ठेवा. झाल्यावर नॉमिनेशन तुमचं घ्या, पण आहे तोपर्यंत तुझ्याकडे पैसे मागायचे आणि तू म्हणायचे खर्च झाले, मेललं बरं. जिथे प्रेम आहे तिथं झुरणी आतल्या आत आहे, त्याचं प्रदर्शन करण्याची काही गरज नाही आहे. म्हणून जन्मोजन्मी तुझा दास पुरुषोत्तमा, माझ्या मनाला हेच वाटतं की जन्मोजन्मी तुझा दास व्हावं, तुझी वारी करावी. पुढे आज अभंग सांगून टाकतो. काय सायुज्यता मुक्ती हेची गोड. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, 4 मुक्ती आहेत. काय अभंगा सांगते? किती मुक्ती? सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. सलोकतामध्ये देवाच्या लोकामध्ये जाणं सलोकता, वैकुंठाला गेला सलोकता, देवाच्या जवळ जाऊन बसणं समीपता, देवासारखं रूप प्राप्त होणं स्वरूपता, आणि त्याच्याशी एकरूप होणं सायुज्यता. एका माणसाने मला विचारलं, हे मिळवण्याकरता काय करावं? म्हटलं पंढरीची वारी 1 महिना चालून करावी. ते म्हटले हे कसं काय होईल? म्हटलं स्वरूपता प्राप्त आहेच आहे, 2 हात त्याला आहे, 2 हात तुम्हाला आहे, आणि चालून गेल्यावर इतके काळे पडाल की कोणी म्हणेल काय पंढरीला जाऊन आला का? बरोबर आहे, जो देवाचा रंग तो तुम्हाला आला, त्याला 2 हात आहेत, तुम्हाला हात आहे, स्वरूपता. बरोबर आहे ना? पंढरीत राहतो सलोकता, दर्शनाला गेला समीपता, आणि त्याच्या चरणावर दर्शन डोकं टेकल्यानंतर मी दर्शन घेतो हे ज्या क्षणाला विसरता तिथे सायुज्यता. संपलं की. देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी. तेने मुक्तीचारी साधी येल्या, तेने मुक्तीचारी साधी येल्या, तेने मुक्तीचारी साधी येल्या. म्हणून देवा आम्हाला तुझी भजन करण्यात आनंद आहे, ते तुझ्याशी एकरूप होण्यात नाही. एकरूप झाले सगळं संपलं. बघा ना, तुम्ही स्वरूपवंत आहात, रूपवंत आहात, सगुण आहात, तिथपर्यंत भोग आहे, तितका आनंद आहे, ते सगळं संपलं की ऐक्यात गेल्यावर काय राहिलं? ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये विषय आहे. सांगता 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 अर्जुनाने प्रश्न विचारला, ब्रह्मस्थिती काय? आणि ब्रह्मस्थिती काय हे सांगताना अर्जुनाला देवाला वाटलं, हे सांगताना हा जर ब्रह्म झाला तर माझं काय होईल? म्हणजे तुकाराम महाराजांना तर आत्मस्थिती ब्रह्मस्थिती नको आहे नव्हे, देवाला सुद्धा ती तुम्हाला द्यायची नाही. ओवी कशी आहे बघा. महाराज म्हणाले, अरे यदा कदाचित, बरं का, हा जर मी झाला, विपाय अहंभाव याचा जाईल, मी तोची हा जरी होईल, मग काय कीजिले एकलिया, दिठीची पाहता आणि विजय का, तोंड भरोनी बोलिजे ना तरी दाटोनी खेव दिजे ऐसे कोण आहे. या काकुळती जनार्दने, भक्त काकुळतीला आला नाही, या काकुळती जनार्दने अन्योपदेशाने हताशने बोला माझी मनमने आलिंगू सरला. काकुळती कोणाला? कोणाला? ब्रह्मस्थितीचं वर्णन करता करता अर्जुन असा तटस्थ होऊ लागला. अर्र म्हणले, बिघडलं बिघडलं बिघडलं. मग आता काय करावं? ज्ञानेश्वर महाराज लिहित, अन्योपदेशाचे हताशने बोला माझे आलिंगन देऊन जाग केलं. अरे ए डोळे दाखवू नकोस, डोळे दाखवू नकोस, सावध राहा, सावध राहा, सावध राहा. लक्षात ठेवा, देवाला सुद्धा तुम्ही ब्रह्म होणं आवडत नाही, ब्रह्माचं होणं आवडतं. म्हणून अर्जुनाला होऊन दिलं नाही. ते म्हणाले, अरे तू जर ब्रह्म झालास तर मी ज्ञानेश्वरी कोणाला सांगू, गीता कोणाला सांगू? म्हणून मुलं जर घरात नसेल तर ऐकाना बायांना बरं वाटत नाही. मुलं घरात असल्यानंतर जो आनंद आहे, तसं भक्त आजूबाजूला असल्यानंतर जो देवाला आनंद आहे, तो एरवी आनंद मिळत नाही. म्हणून देवाला सुद्धा मुक्ती नको आहे. हे बघा, एक सांगू, अहो मुक्त देव सगुण साकारून आला का? माझं बोलणं कळलं का? भक्तावर संकट आल्याबरोबर धावून येतो. तुम्ही म्हणाल संकट आणतोच का? हे प्रश्नच चुकीचे आहेत. जन्माला आल्यानंतर ज्या ज्या गोष्टी घटना घडायच्या असतात त्या घडतच असतात. एक सांगतो महत्त्वाचा भाग, लढायला गेल्यानंतर आम्हाला कोणी तलवार मारू नये,
आमच्यावर कोणी बाण सोडू नये अशा कल्पनेने राहायचं असेल तर लढायला जाऊ नका. लढायला गेल्यानंतर बाण येणारच, तलवार येणारच, माणसं मारणारच. पण एक आहे, चिलखत घातलं तर जखम होईल पण मरणार नाही. बोलणं कळलं का? तसं हरिनामाचं चिलखत जर घातलं तर दुःख येईल, पण ते दुःख तुम्हाला संपवणार नाही. कालांतराने ती जखम भरून येईल आणि दुःख आपोआप संपेल. विठ्ठला 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 विठ्ठला. मन मंदिरा गजर भक्तीचा.